तुम्ही तुमच्या मुलांना कोवळं ऊन देत असाल तर एक कमेंट करून मला नक्की सांगा. कारण कोवळं ऊन हे खूप मोठं औषधाचं काम करतं असं मला वाटतं. पहिली गोष्ट म्हणजे लहान जी नवजात बालकं आहेत ना, तर त्या लहान बालकांमध्ये झोपेची तक्रार असते, रात्री झोपतच नाही, असे अनेक पालकांच्या तक्रारी असतात. त्याच्यामध्ये हे एक खूप छान प्रकारची सायकल ब्रेनमध्ये डेव्हलप करतं, की सूर्यप्रकाशाने जो दिवस चालू होतो, दिवसा ही लाईट असते आणि रात्री अंधार झाल्यावरती आपल्याला झोपायचं असतं. ही सायकल कुठेतरी त्यांच्या ब्रेनमध्ये फिट व्हायला लागते आणि रात्रीची मुलं हळूहळू ती सायकल त्यांची डेव्हलप होऊन रात्री झोपायला सुरुवात होते. दुसरी गोष्ट खूप महत्वाची आहे, जी व्हिटॅमिन डी शी संबंधित आहे. मोठा सोर्स व्हिटॅमिन डीचा म्हणजे कोवळं ऊन. मुलांना रोज 10 ते 15 मिनिटं कोवळ्या उन्हात उभं केलं तर व्हिटॅमिन डी ची कमतरता शरीरातली निघून जाते. हाडं ठिसूळ होणं, हाडं मऊ होणं किंवा मुरदुसासारखे जे प्रकार होतात मुलांना, तर त्यापासून मुलं सुरक्षित राहतात. मुलांची हाडं दुखतात, पाय दुखतात, याच्या तक्रारी कमी होतात. तिसरी गोष्ट म्हणजे मुलांच्या मेंदूमध्ये सेरोटोनिन सिक्रेट व्हायला सुरुवात होते आणि त्याच्यामुळे मुलांचा जो मूड असतो ना, तो इतका उत्तम राहतो आणि त्याच्यामुळे दिवसभर ही मुलं खूप प्रसन्न राहायला लागतात. आणखी एक गोष्ट खूप महत्वाची आहे, जी आहे हाडांशी आणि दातांशी संबंधित. जेव्हा व्हिटॅमिन डी हे शरीरामध्ये शोषलं जातं, तेव्हा कॅल्शियमचं इंटेक किंवा कॅल्शियम हे शरीरामध्ये हाडांमध्ये किंवा आपल्या दातांमध्ये शोषलं जातं आणि जे काही प्रॉब्लेम्स येतात हाडांशी संबंधित किंवा दातांशी संबंधित, ते कुठेतरी कमी व्हायला सुरुवात होते. त्याच्यामुळे मुलांमध्ये जर हाडंदुखीची किंवा पायदुखीच्या वगैरे समस्या असतील, तर कोवळं ऊन रोज 10 ते 15 मिनिटं तुम्ही द्यायला हवं. आता हे कोवळं ऊन किती वाजता द्यायचं? सकाळी साधारण 7 पासून ते 8-9 वाजेपर्यंत हे कोवळं ऊन छान असतं आणि ह्या थंडीच्या दिवसामध्ये तर खरंच खूप चांगलं देणं आहे. कोवळ्या उन्हाने मुलांची इम्युनिटी सुद्धा खूप चांगली होते बरं का. मुलांना वारंवार सर्दी, खोकला वगैरे असे आजार काही होत असतील, संसर्ग होत असतील, तर त्याच्यापासून बचाव होण्यासाठी कोवळं ऊन चांगलं फायदेशीर आहे. तुम्ही तुमच्या मुलांना कोवळं ऊन देत असाल, तर मला कमेंट करून नक्की सांगा आणि माझ्या पेजला फॉलो करायला विसरू नका. थँक